हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। तर कालचा व्लॉग तुम्ही बघितलेला असेल आणि त्याच्यामध्ये आमची एंगेजमेंटची तयारी सुरू झालेली आहे। जेवढं होईल तेवढं सगळ्या गोष्टी माझ्या वहिनीसाठी मी करायचा प्रयत्न करते आणि मला याच्यामध्ये खूप आनंद भेटतो। आणि कालच्या व्लॉगमध्ये आम्ही व्हिडिओ एंड नाही केला कारण का खूप लेट झालेला, ऑलमोस्ट 2:30 वाजले आणि एवढे सगळे होते, एवढे फ्रेंड्स होते, फॅमिली मेंबर्स होते, सो त्याच्यामुळे जास्त खूप म्हणजे खूपच जास्त लेट झाला। आणि संगीत प्रॅक्टिस होती आणि एवढी लोक जेव्हा सगळे जमतात ना तेव्हा आमच्याकडे खूप गोंधळ असतो। तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, एवढा गोंधळ होता आणि एवढे सगळे फ्रेंड्स होते। अभि फाल्गुनी सुद्धा आलेले, ज्ञाना आलेली होती, ज्ञानासोबत आम्ही खेळत होतो, खूप मजा आली सगळ्यांसोबत। आणि येस, फायनल आउटपुट जो संगीत परफॉर्मन्सचा येणार आहे ना तो तुम्हाला ऍक्च्युअल डेला बघायला भेटेल। आणि खूप धमाकेदार परफॉर्मन्सेस आहेत आणि खूप प्रॅक्टिस केलेली आहे आम्ही। आणि सगळे जे कोरिओग्राफी ज्या सेट झालेले आहेत, माझे डान्स आहेत, ग्रुप डान्स आहेत, तर सगळे जे डान्स आहेत ते दादाचा एक फ्रेंड आहे सूरज नावाचा, त्यांनी कोरिओग्राफ केलेले आहे। तो प्रोफेशनल कोरिओग्राफर आहे। तो असे संगीत जे परफॉर्मन्सेस असतात किंवा संगीत प्रॅक्टिस असते, कपल डान्स असतात, कुठलेही कोरिओग्राफी तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता। त्याचं इंस्टाग्राम जे पेज आहे ते मी इथे मेन्शन करेल। सो अमेझिंग आहे, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे तो तुमच्या सोयीनुसार कोरिओग्राफी करून देतो। जसं तुम्ही बघितलं मम्मी आणि काकीची कोरिओग्राफी जी होती त्यांना एवढं डान्स जमत नाही, तरी सुद्धा त्यांनी एकदम इझी स्टेप्स देऊन शिकवलंय आणि तो अमेझिंग आहे। सो नक्की त्याला कॉन्टॅक्ट करा। जर तुमच्याकडे कधी पण काही इव्हेंट असेल ना तेव्हा नक्की त्याला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला रिग्रेट नाही होणार। आणि तुमचा दिवस आहे ना तो जो मेन स्पेशल डे असेल, ओकेजन असेल, तो खूप सुंदर होईल आणि तुम्हाला खूप मजा येईल। सो स्टे ट्यून अजून आमच्या सगळ्या मजा मस्ती आणि अजून व्लॉग्स बघण्यासाठी। अँड येस, आज सूरज नाही आहे कारण का त्याला काम होतं म्हणून तो बाहेर गेलेला आहे। सो मी शूट करणार आहे आज पूर्ण दिवस। अँड आज आहे आमची मेहंदी तर माझी सुद्धा मेहंदी असणार आहे आणि वहिनीची सुद्धा मेहंदी असणार आहे, तर ती थोड्याच वेळात येईल। सो त्याच्या आधी जर तिला लेट झाला तर पहिल्यांदा मी बसून घेईल, मी माझी मेहंदी काढून घेईल, मग त्याच्यानंतर तिची मेहंदी स्टार्ट होणार आहे। अँड आईनी काल ते डेकोरेशनचं जे स्टार्ट केलेलं ते एंड सुद्धा केलेलं आहे आणि खूप त्याचा आउटपुट खूप छान आलेला आहे आणि खूप छान प्रकारे त्यांनी ते बनवलंय। मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते त्यांनी काय काय बनवलेलं आहे। त्यांनी अजून बऱ्याच गोष्टी बनवायच्या आहेत, त्या बनल्यानंतर म्हणजे अजून सोमवारपर्यंत वेळ आहे। सो त्या बनल्यानंतर सगळ्या गोष्टी मी एकसाथच तुम्हाला दाखवते। आमच्या सोबत राहा आमच्या दादाच्या एंगेजमेंटच्या जर्नीमध्ये। ऐश्वर्याने मी थोडंसं कन्फ्यूज होतो कशी दिसते, कन्फ्यूज होतो पण एकदम छान झालं, एकदम छान। तर आजची माझी मेहंदी काढण्यासाठी आलेली आहे जान्हवी आणि तिची फ्रेंड। आणि आल्या आल्याच काम सुरू सुद्धा केलंय, पाणी न पिताच। पाणी तर पिऊन घ्या पहिले। आणि मी तिला माझ्या मेहंदीच्या डिझाईन्स दाखवलेल्या आहेत, कशा काढायच्या आहेत त्या। सो तशाच काढणार आहेत ना आपण। मेहंदी काढायला सुरुवात झाली प्राचीच्या हातावर। आल्या आल्या बसूनच गेल्या, त्याला काही सुरूच झाल्या मेहंदी काढायला। जान्हवी हाय बोल। हाय। आज मला जान्हवी आणि तुझं नाव काय? मनस्वी, या दोघी जणी मेहंदी काढतात आणि मला असं वाटलं माझा एक हात तरी फ्री राहील आणि मी काहीतरी व्हिडिओ करेल, पण दोन्ही हात पकडले त्यांनी माझे। ठीक आहे ना, मी आहे ना आणि प्राची खूप खुश आहे, तुझ्या भावाचे एंगेजमेंट आहे, अजून तर लग्न लांब आहे पण त्याच्यातच ती आधी एवढी अर्धी खुश झाली आहे, अगदी तयारी ते फुल तयारी। आणि मला असं पाहिजे की सगळ्या गोष्टी छान झाल्या पाहिजे, बरोबर आहे, आणि ते व्हायलाच पाहिजे आणि आपण करू। मेहंदी काढायला स्टार्ट केली, एकदम बारीक बारीक डिझाईन, बारीक मस्त। आणि ना मी तिला ते डिझाईन सांगितलीये याच्यावरनं इंस्टाग्राम वरती वगैरे शोधून आणि सेम एक्झॅक्ट तशीच काढणार मस्त। सो हे बनवल्यानंतर तुम्हाला दाखवेल की मला कशी पाहिजे होती आणि तिने कशी काढलेली आहे ती। माझी बॅक साईडची मेहंदी काढून झाली आहे, 12:30ला आलेली ती आणि 12:30ला स्टार्ट केली आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये तिने चालू म्हणजे संपवली पण आहे माझी बॅक साईड वाली मेहंदी। आणि सेम जशी मला पाहिजे नव्हती ना सेम तशीच आहे आणि आता इथे पण काढायची आहे, पण मी ही वाली बघूनच खूप जास्त खुश झाली। मला खूप म्हणजे खूपच आवडली ही मेहंदी अँड खूप मस्त दिसते। थँक्यू।
तर माझी मेहंदी तर झालेली आहे आणि दादा आणि ऐश्वर्या सुद्धा आता आलेत. ऐश्वर्याची मेहंदी काढण्याच्या आधी तुम्ही बघा पहिले कोण बसले मेहंदी काढायला. उतावळा नवरा. उतावळा नवरा. माझी झोप झालेली नाहीये. मी सकाळी 7 वाजता आलोय मेहंदी काढायला. सकाळी 5 वाजल्यापासून यांनी मेहंदी काढायला सुरुवात केली. तुम्ही बाहेर बघू शकता सकाळचे 7 वाजले. आंघोळ न करता बसलोय. आणि हो जान्हवी, सकाळी 5 वाजता उठून आली तू. सो दादाची पण एंगेजमेंटची मेहंदी दादाची काढायची नव्हती, प्लॅन मध्ये नव्हतं, बट दादाची स्वतःहून इच्छा आहे ऐश्वर्यासाठी मेहंदी काढायची, म्हणून दादा बसलाय आता आणि काहीतरी ऐश्वर्याचं नाव लिहून घ्यायचंय त्याला. ऐश्वर्या आता बोलत होती की तिची मेहंदी काढल्यानंतर तिला बघायचं रंगते का नाही हे चेक करण्यासाठी की त्याचं प्रेम आहे की नाही. आता तुझी मेहंदी काढल्यानंतर ही नाही रंगली ना तर मग मी बघतोय तुझं प्रेम आहे की नाही, आहे की नाही दादा. आता आम्हाला सुद्धा कळेल. हा आम्हाला सुद्धा कळेल की तुझं प्रेम आहे की नाही. हॅशटॅग नको टाकू ना, की टाकू टाक ना. कसं वाटतंय निखिल? मस्त वाटतंय. लोक कसे काढले, खूप छान. ऐश्वर्या भारी दिसते बघ निखिलच्या हातावर. निखिलच्या हातात सुंदर काढते. हा कशी वाटते दादा ऐश्वर्या हातावरती? तर ती का डोक्यावरती नाही, मी लाईट बघत होतो. तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेतलाय. मस्त बघा, खूप छान अशी मेहंदी काढली आहे. मी काय म्हणतो प्राची, मला प्रश्न आहे. आपण तिघं पण आता जर मेहंदी काढणार मग गाडी कोण चालवणार? सुकून जाईल, थोड्या वेळाने सुकून जाईल, मग तेव्हा चालू शकतो. थोडीशी सुकली की लगेच करू आमच्या शकतो. दोघांचा व्हिडिओ काढला का दीदी काढताना? हो आडवा उभा कसाही चालेल. काय तुम्हाला हवं का? हा दादा मी पंखा लावून त्याच्या खाली म्हणतो मेहंद्या सुकवतोय. दादाला घाई, मेहंदी काढायची पण घाई, सुकवायची पण घाई. पकडून बघ, सांभाळून ठेवते. एखादी हे पीओपी खाली येईल तर मग आधी हात काल बोलले ना ब्लॉग मध्ये की आई काहीतरी वेगळं करतायत आणि ते डेकोरेशनचा आईने साखरपुड्याचा पुडा बनवलेला आहे आणि जो की एवढा सुंदर आहे. अशी प्राचीला हौस आहे निखिलच्या लग्नाची, तशीच मला पण खूप हौस आहे. कारण प्राचीनंतर पहिलंच लग्न होतं आहे घरामध्ये, तर मी पण माझं काहीतरी इच्छा आणि आवड म्हणून मी पण काहीतरी त्याच्यासाठी करते. तर हे आहे शुगर बॉक्स, हे आहे ऐश्वर्यासाठी आणि हे आहे निखिलसाठी. तर अजून पूर्ण झालं नाहीये. ऐश्वर्याचं थोडंसं झालंय, दादाचं अजून फिनिशिंग बाकी आहे. ऐश्वर्यासाठी पण बरंच बाकी अजून, आपण पूर्ण झाल्यावर दाखवू. ऐश्वर्यासाठी काहीतरी सरप्राईजेस ठेवायला लागतील ना आई आपल्याला. सगळे दाखवू शकत. ऐश्वर्याला नेहमी सांगत असतो का प्राचीचे सासूबाई खूप जास्त छान क्रिएटिव्ह काम करत असतात. त्यांनी ते एक प्रकारे आर्टिस्ट म्हणून मी यांना आज नक्की येऊन बोललो की आपण जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये तुमचं ऍडमिशन घेऊयात आणि प्रिन्सिपल पदासाठी आपण हे करूया. एवढं बोललं तेवढं भरपूर आहे. लोक त्यांचं तुम्ही सामान बघू शकता. हे बघा एवढं सगळं सामान पण आहे. प्रत्येक सणाला साखरपुडा आहे म्हणूनच नाही तर प्रत्येक सणाला, प्रत्येक कार्यक्रमाला मेहंदी काढणं, रांगोळी काढणं, भरपूर असे वेगवेगळ्या आर्टची कामं त्यांना आवडतात करायला आणि सगळ्या गोष्टीमध्ये काही ना काहीतरी स्पेशल टच असतो. आणि ही गोष्ट ज्यांनी जी बघितलेली आहे ती फक्त एक फोटो बघून तशी ती कन्सेप्ट तयार केली आहे स्वतःच्या माइंड मध्ये हे करून. हे कुठेही अवेलेबल होणार नाही मार्केटमध्ये. हे त्यांनी स्वतःच्या माइंड मध्ये एक इमेज तयार करून बनवलेला प्रोडक्ट आहे. खूप छान असा आर्ट बनवलेला आहे त्यांनी. तुम्ही नक्की फायनल झाल्यानंतर बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि ऍक्च्युली निखिलला बऱ्याच गोष्टी आवडत नाही, पण मी केलेली गोष्ट आवडते, फार विशेष. भरपूर गोष्टी असतात ना त्या पर्टिक्युलर लागतात. मी लवकर कुठलीही गोष्ट एक्सेप्ट करत नाही, ते माहिती आहे आम्हाला. आणि त्याच्यासाठी निखिलला मी थँक्यू म्हणते. खूप छान केलं पण एकदम मस्त, काहीतरी डिफरंट. मला कधी नव्हतं वाटलं की मी असं मेहंदी वगैरे काय असं हे करेल. माहितीये का? रडतेस का हसतेस? हसते का गुदगुल्या होतात? गुदगुदी नाही आता, म्हणजे हे असं मी काय करेल यार. ते पण एवढं मोठी मेहंदी वगैरे मी ते एकदम पुचकन छोटीशी काढून येणार होते.
म्हणूनच तुला काढून नाही दिली म्हणून मी. तुम्हाला म्हणूनच तुला काढून नाही दिली. बसवली मला माहिती माझ्या- होतं तू अशी माझ्या- पण थोडीशी काढून येणार. छान वाटेल पण मेहंदी मस्त काढतायत ते लोक. हा, काढतायत एकदम सुंदर. खूप सुंदर काढते ना ऐश्वर्या. एकदम छान मेहंदी काढल्या आणि असं मला कंटाळा पण नाही आला की किती टाइम लागेल काय. एकदम फटाफट काढली त्यांनी. छान वाटलं. मस्त काढले मस्त काढले पण एकदम. तो खूप सुंदर दिसतोय. बघ नाही किती फास्ट काढलं प्राची त्यांनी. मला बिलकुल बोर नाही होते माहितीये. खूप छान वाटतंय. मला आधी मी टेन्शन मध्ये बसलेली की किती टाइम लागेल. मी त्यांना आधीच आल्या विचारलं किती टाइम लागणार आहे. 2 तास 3 तास तरी नाही आम्ही पटापट काढू. बघ ना किती फास्ट झालं. आणि अजून त्याची डिझाईन बाकी आहे जी की खूप सुंदर दिसती तर आहे. जी खूप आपण छान रेफरन्स दिसेल. दिलाय हो. आणि ती काढेल पण. तसंच आणि काढलंय इथे पण एकदम हिने पण मस्त exactly. काढलं ना. हो. थोडं काय ते डिफरंट आहे पण. हो 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 चालेल. कारण की मी इथे म्हणजे सोडायचं नाही मधनं. मस्त ना. जबरदस्त आहे. परफेक्ट. कारण की मी काही करू शकते ना उभं आडवं किंवा हे. ओके. इथे खूपच छान काढलं का बरोबर. खूप छान काढलं ना एकदम सुंदर. आणि स्पीड पण आहे. हो स्पीड आहे. कंटाळा नाही आला मेन म्हणजे. मला तुझ्याकडे बांगड्या नाही बोल का. खूप मस्त काढली. इथे ऐश्वर्या काढलेली आहे. अजून निखिल काढायचं बाकी आहे. निखिल यायचं बाकी आहे अजून. आवडली ना ऐश्वर्या. खूप खूप आवडली. खूप सुंदर. खूप मस्त काढली आहे मेहंदी. ब्युटिफुल. काय आई, मेहंदी काढताना कोण झोपतो. ऐश्वर्या झोपली. पहिल्यांदा बघितलं असेल ना तुम्ही पण मेहंदी काढताना झोपणार आहे. एवढा वेळ बसले नाही इथे. फायनली आमच्या दोघींची सुद्धा मेहंदी झालेली आहे आणि माझी तर रंगली सुद्धा आहे. मी ड्राय झालेलीच होती आता काढून टाकली आणि रंगली. अजून आताशीच एवढा छान कलर आलाय. अजून जास्त वेळ सुद्धा नाही गेला. याच्यानंतर अजून पण जास्त कलर येईल असं त्या बोलतायत. आणि ऐश्वर्याची मेहंदी मेन जी तिची एंगेजमेंटची मेहंदी ती इतकी सुंदर काढली आहे त्यांनी. म्हणजे खरंच खूपच जास्त सुंदर. तुला आवडली ना. खूप आवडली मला खूप. थँक्यू. थँक्यू जान्हवी आणि मनस्वी. खूप छान वाटलं तुमच्याकडनं मेहंदी काढून. अँड त्यांनी खूप क्विक काढली आहे. मी आतापर्यंत जेवढ्या लोकांकडनं मेहंदी काढली ना त्याच्यापेक्षा या सगळ्यात क्विक होते तुमचे. खूप लवकर. आणि जर तुम्हाला मेहंदी काढायला जास्त वेळ बसायचं नसेल, तुम्हाला कंटाळा येणार असेल आणि जरी तुम्हाला मेहंदी सुद्धा काढायची असेल ऐश्वर्यासारखी, तर नक्की या दोघींना कॉन्टॅक्ट करा. मी ह्यांच्या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत ना त्या स्क्रीनवरती सुद्धा मेन्शन करेल आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देईल. तिचा नंबर सुद्धा शेअर करेल. जर तुम्हाला कधी मेहंदीची ऑर्डर द्यायची असेल तर नक्की तिला कॉन्टॅक्ट करा. खूप छान मेहंदी काढली आहे अँड माझ्यावरती ट्रस्ट ठेवू शकता. नाही हो नक्की. तुला कसं वाटलं. खूप मस्त वाटलं तुम्हाला म्हणजे ही ऑपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल. खूप मी खुश आहे. म्हणजे ऍक्च्युली तू रिप्लाय जरी देते तरी मी खूप खुश होऊन जाते. मला छान वाटलं. तू माझ्या स्पेशल गोष्टीसाठी माझ्या स्पेशल लोकांसाठी तुम्ही आले. ओके थँक्यू. बघा वहिनीसाठी काय काय करायला लागतंय. म्हणजे निखिलने केलं पाहिजे ते नणन करते. मला एवढी चांगली नणन भेटलेली आहे. वहिनी एवढी चांगली भेटली म्हणल्यावर सेवा थोडीफार करायला लागेल ना. मी आता इम्प्रेस झाले. किती इम्प्रेस करतायत दोघं मला अजून. खाले बेटा अभी दिने तेरे. बाद में पता चलेगा. पता नहीं चलेगा. मग तुझे खिलाया बाबा. हा तुझे केला नाही बाद में. तुला का भावाला. दोघांना. ठीक आहे. नक्की नक्की. नीट जावा. मला मेसेज कर पोचली की. बाय 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 बाय. सो आता ह्या दोघींना ड्रॉप केलं आणि आता मी चालले परत घरी. तुझ्या बायकोला एक काम सांगितलं करायला 4 कामं वाढून ठेवली. काय वाढू काम
बघ दाखव दाखव हात कापले कसं काय हे बघ लागलं तिथे हाताला. काय लागलं ग्लू गन लागलं हा हात नको लावू ग्लूगननी कसं काय भाजलं कारण की मी हे करत होते ना त्यांना ते ग्लू चिटकलं तिच्या ग्लू गन वालं काय होतं मी काढण्यातच जाईल. आता आमची कसं घालणार आता पुढे होईल थोडं हे हिल होईल एका दुसऱ्या दिवसात होईल ड्राय झालं की अरे होईल हिल हम लोग ने कपड़ा वगैरह लिया पोस्टपोन ए हमने खर्चा किया है क्या पोस्टपोन खरं झालंय खोटं त्या समोर झालं तू आईंना फोन कर आईंना फोन कर मत करो 10,000 खर्चा आम्ही टीम ग्रूमवाल्यांनी काय केलंय सगळ्यांनी एकाच मास्टरजींकडून हे मास्टरजी आहेत आमचे त्यांनी आमचे सगळ्यांचे कपडे स्टिच केलेले आहेत तर तुम्ही नक्की जर तुमच्या फंक्शनमध्ये असं कोणत्या गोष्टी स्टिच करायच्या असतील आणि डिझाईन करून घ्यायच्या असतील तर या मास्टरजींकडे या त्यांचे डिस्क्रिप्शन या सगळ्या गोष्टी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील तसेच ह्यांचं नाव आहे MS टेलर म्हणून आहे पनवेलमध्ये खूप चांगलं स्टिच करतात आणि तुम्ही त्यांचे डिझाईन्स कसे आहेत ते एंगेजमेंटच्या ब्लॉग्समध्ये नक्कीच बघाल सगळ्या माझ्या ग्रूमच्या सगळ्या साईडच्या मुलांनी ह्यांच्याकडनं स्टिच करून घेतलंय तर तुम्ही पण नक्की विजिट करा पनवेलमध्ये जर कोणाला लग्नासाठी शॉपिंग करायची असेल एंगेजमेंटसाठी करायची असेल तर नक्की तिकडे कॉन्टॅक्ट करण्याचा आणि प्रयत्न करा. मेनली जर तुम्हाला कमी वेळामध्ये छान कपडे शिवून पाहिजे नसेल तर MS टेलर मध्ये विजिट करा कारण काय त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता आता हे लोक फक्त 3-4 लोक दिसत आहेत पण त्याच्यापेक्षा अजून जास्त दादाच्या फ्रेंड्सनी त्यांच्या रिलेटिव्हनी सगळ्यांनी दादाचे इव्हन जे एंगेजमेंट मध्ये घालणारे जे कपडे आहेत ते सगळे ह्यांच्याकडनं शिवून घेतलेले आहेत आणि इकडे सगळ्यांचे कपडे लावलेले आहेत जे तुम्हाला रिव्हील आम्ही एंगेजमेंट मध्येच करू बट तुम्हाला जर ऑप्शन खूप छान आहे त्यांनी जसं पाहिजे तसं ते डिझाईन करून देतात जसा तुम्ही फोटो आणून द्याल त्याप्रमाणे ते तुम्हाला शिवून देतील त्याचबरोबर त्यांनी जोधपुरी सारखी गोष्ट जे लोक 10-15 दिवस लावतात स्टिच करून द्यायला आम्हाला एका दिवसात करून दिली ती आमच्या भाऊजींची आज जोधपुरी लगेच डिलिव्हरी पण दिली आहे त्याची ते बघ आम्ही सोबत घेऊन निघालोत तर तुम्ही पण नक्की विजिट करा आणि तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर शिवाय ऍड्रेस आणि दुकानाचं नाव हे भेटून जाईल थँक्यू अंकल दादाचं नाव लपवलंय हिनी आणि इथे स्वतःच विसरली असं बोलतीये शोधायला लागणार आहे नाव त्याला एकट्याला टास्क नाही आता सूरज करतो तर शोधायला मदत मम्मी काय बोलायचं यांना तो आता मला बोले की ऐश्वर्या पहिले तू शोधून दाखव म्हणजे ह्या सगळ्यामध्ये असं तुझं जसं होतं ना वेगवेगळे लेटर्स तसंच आहे तरी पण मी तिला सांगितलं मला एकदा रिव्हिजन दे नाही दिली ते मी एक पूरा नाम है और दूसरा ऐसे अल्फाबेट हाँ आता दुसरं बाकीचं कल 5 बजे सोएगी भेटतंय एल परफेक्ट भेटतंय का सापडते एल दिखा बड़ा लिखा है लेकिन किधर दिखा एल ये देख ना एल दिखा ओके रात्रीचे 3 वाजलेत आणि आज सगळं आम्हाला रोजच रात्रीचे 2-3 असेच वाजतायत डान्स प्रॅक्टिस केलेली आहे आज जास्त व्हिडिओज नाही टाकले डान्स प्रॅक्टिसचे आज आम्ही एकदम सिन्सिअरली सगळ्यांनी डान्स प्रॅक्टिस केली कारण काय शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग ऍक्च्युअल डे येणार आहे जेव्हा परफॉर्म करायचंय
सो आज एकदम सिन्सिअरली सगळ्यांनी डान्स प्रॅक्टिस केली आहे. अँड आईंनी घरी आल्यानंतर, सकाळी पण आई करत होत्या, ते तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, आणि आईंनी ते शुगर बॉक्स तर केलेलेच आहेत आणि त्याच्यासोबत अजून खूप छान छान डेकोरेशनच्या गोष्टी केल्या आहेत ज्या मला तिला द्यायच्या आहेत. त्या तुम्हाला मला दाखवायच्या आहेत, पण मी त्या थोडंसं सरप्राईज म्हणून एंगेजमेंटच्या दिवशीच तुम्हाला रिव्हील करेल. सो सगळ्यांना पण बघायला भेटेल. म्हणजे जर तुम्ही आधीच बघितलं तर तुम्हाला एंगेजमेंटच्या दिवशीची मजा नाही राहणार, म्हणून आम्ही विचार केला की आम्ही तेव्हाच तुम्हाला दाखवू. आणि अजून एक आईने एक नवीन एक गोष्ट जी करताय ती म्हणजे हे नेल पॉलिश आहेत. सो नेल पॉलिशचा बुके करायचा ना आई? ते या आहेत आपल्या स्टिक असतात ना, स्टिक मध्ये ते बार्बिक्यू साठी वापरतात ना, त्यावाल्या स्टिक्स आहेत. आणि त्याच्यावरती हे नेल पेंट स्टिक केली आहे, लेस लावली आणि त्याला ती नेल पेंट स्टिक केली आहे. आणि आता त्याला मध्ये हे आपलं बुकेचं असतं ना ते आणलंय, आणि मग त्याच्यामध्ये आता आम्ही याचा बुके बनवणार आहे. खूप क्रिएटिव्ह माइंड आहे आणि खूप छान छान केलंय. तुम्ही स्टे ट्यून फॉर आवर एंगेजमेंट व्लॉग. तुम्ही बघणार आहे की किती युनिक गोष्टी केलेल्या आहेत आम्ही त्या. ऐश्वर्या खुश आहे. आपण लहान मोठं लावायचं मला, म्हणजे एक मध्ये टाकायची, एक थोडी वर, एक आतमध्ये जशी फुलं परखाली तसं करायचं. आईने जे करतायत त्याच्यामध्ये सूरजने अजून एक सजेशन दिलंय. तर आता आम्ही तो वेगळा प्रयत्न करतो करायचं, काहीतरी वेगळं आहे ना. सजेशन चांगलं दिसतंय ना, सूरजने जे सजेशन दिलंय ते चांगलं आहे. सो लेट्स सी कसं होणार आहे ते. तर आता आम्ही करतो, कारण की पूर्ण वेळ दाखवू नाही शकत, खूप लेट झालेला आहे, त्याच्यानंतर आम्हाला पण झोपायचंय. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग मी इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.